श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत सणाचा पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस. यंदा मंगळवारी 13 जानेवारी 2026ला भोगी आहे. भोगीच्या दिवशी भोगी दिली जाते. ही भोगी कशी द्यावी, भोगी देणे म्हणजे काय, या दिवशी एके ठिकाणी आवर्जून दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या असाव्यात आणि कोणती भाजी ही चुकूनही बनवू नये, या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नयेत, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. भोगी या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घेणारा. निसर्गाने जे दिले आहे त्याचा पुरेपूर उपभोग घेणे. भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते. त्यांना स्मरून पूजा केली जाते. असे म्हणतात की इंद्रदेवांनी पृथ्वीवर अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती. त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवर सर्वजण भूक भागवतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे. हा दिवा तयार करताना त्या कणकेच्या पिठामध्ये मीठ घालायचं नाही, हळद टाकायची आहे. हळद टाकून ते पीठ जे आहे तर ते घट्ट मळायचं आहे आणि त्याचा दिवा तयार करायचा आहे. त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर आपण कोणतंही तेल वापरू शकतो आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या घराबाहेर सूर्यदेवांसाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्यसुद्धा अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे. एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, त्याचप्रमाणे तीळ आणि लाल फूल टाकून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. हे अर्घ्य देताना ते पाणी पायावरती पडणार नाही तरी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना ओवाळायचं आहे आणि हा दिवा आपण सूर्यदेवांसाठी घराबाहेर तसाच राहू देऊ शकतो किंवा उचलून आपल्या देवघरामध्ये आणून ठेवला तरीसुद्धा चालेल. भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकरी आणि एकत्र भाज्या म्हणजेच खेंगट हे खाण्याची परंपरा आहे. वर्षभर बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके पिकवीत राहो आणि पृथ्वीवरील मानवाची व प्राण्यांची भूक भागावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. या दिवशी सर्व शेंगभाज्या, पावटा, वाटाणा, घेवडा, त्याचप्रमाणे वांगी, बटाटा, गाजर, हरभरा, तीळ, तिळाचे कूट, तर अशा सर्व भाज्या ह्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस म्हणजे हा भोगीचा दिवस. न खाई भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण सुद्धा प्रचलित आहे. तामिळनाडूमध्ये हा सण भोगी पोंगल, तर पंजाबमध्ये लोहिरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दरम्यान थंडी खूप असते, त्यामुळे आपले शरीर उलते आणि म्हणूनच आपण भोगीच्या दिवशी गरम पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. त्याचप्रमाणे मुगाच्या डाळीची खिचडी ही सुद्धा काही भागांमध्ये या दिवशी केली जाते. प्रत्येक भागानुसार भोगीच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भोगीच्या भाजीचा नैवेद्य हा या दिवशी देवांना सुद्धा दाखवला जातो. त्याचप्रमाणे गायीला सुद्धा हा नैवेद्य दिला जातो. भोगीच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला गावाकडची संस्कृती देते. या पदार्थातून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागतो. संक्रांतीच्या वेळेला गरमागरम पदार्थ आणि मिक्स भाज्या खाणे हे शरीरासाठी फायद्याचे असते आणि त्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी खाण्याची परंपरा आहे. कारण तीळ आणि बाजरी यामध्ये उष्णता जास्त आहे आणि संक्रांतीच्या काळामध्ये वातावरणामध्ये थंडी असते. आपल्या शरीराला उष्ण पदार्थांची गरज असते म्हणून बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती भाकरी बनवली जाते आणि मिक्स भाज्या बनवल्या जातात. तसेच या दिवशी भोगीसुद्धा दिली जाते. भोगी देणे म्हणजे काय, तर एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिला भाजी भाकरी द्यायची आहे. किंवा आपण एखाद्याच्या घरी जाऊन सुद्धा, आपले शेजारी असतील, नातेवाईक असतील तर त्यांच्या घरी जाऊन सुद्धा ही भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी तर ही देऊ शकतो. यालाच भोगी देणे असे म्हणतात. त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी केस जे आहेत तर ते अवश्य धुवावेत असे सुद्धा सांगितले जाते. भोगीला जर आपण केस धुतले तर आपल्या मागचे भोग संपतात अशी मान्यता आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने केस धुवावेत
किंवा तीळ जे आहेत तर ते आपल्याला बारीक करायचे आहेत. त्याची पावडर बनवून ते आपण केसांना लावू शकतो आणि केस धुवू शकतो. यामुळे आपल्या मागचे जे काही भोग आहेत तर ते संपतात असे म्हटले जाते. भोगीच्या भाजीमध्ये काही भाज्या मात्र आपल्याला चुकूनही बनवायच्या नाहीत. भोगीच्या दिवशी मांसाहार करायचा नाही. त्याचप्रमाणे ज्या काही आपण भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. या दिवशी मसूर डाळ, मुळा तर ह्या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा खाणे आपल्याला टाळायचे आहे. जेव्हा कधी भोगी सोमवारी येते तर त्यावेळेला उडीद डाळ, काळे तीळ तर हे सुद्धा खाल्ले जात नाहीत आणि सोमवार व्यतिरिक्त जर भोगीचा दिवस असेल तर आपण काळे तीळ खाऊ शकतो. त्याचप्रमाणे जी काही आपण मिक्स भाजी बनवतो, भाकरी बनवतो, तर अगोदर सांगितल्याप्रमाणे याचाच नैवेद्य जो आहे तर तो देवांना दाखवायचा आहे, म्हणजेच देवांना भोग लावायचा आहे. तसेच काही भागांमध्ये या दिवशी सुगड पूजासुद्धा केली जाते. काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी सुगड पूजतात, तर काही भागांमध्ये संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केले जाते. भोगीच्या दिवशी सुगड आणून त्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, तीळ, तांदूळ हे टाकायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी इतर ज्या काही आपण वस्तू त्यामध्ये भरत असतो, जसं की शेंगा असतील, हरभऱ्याचे घाटे असतील, ऊस, गाजर, तर हे सर्व साहित्य हे मकर संक्रांतीच्या दिवशी भरले जाते. त्यामुळे भोगीच्या दिवशी सुगड पूजेला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा भाकरी बनवतो तर त्यावेळेला पहिली जी भाकरी आहे तर ती आपल्याला गाईसाठी बनवायची आहे आणि गाईला सुद्धा गोग्रास हा या दिवशी अवश्य द्यायचा आहे. आपल्या घरी गाय असेल तर त्या गाईला किंवा आजूबाजूला जर गाय असेल तर त्या गाईला आपण हा भोगीचा नैवेद्य देऊ शकतो किंवा अगदी गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा हा नैवेद्य आपण देऊ शकतो. गाईला नैवेद्य देताना सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. पायाला हळदी कुंकू लावायचं आहे. तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा नैवेद्य द्यायचा आहे. आता काही कारणाने जर आपल्याला भोगीचा हा नैवेद्य गाईला देणे शक्य नसेल तर आपण अगदी एक गुळाचा खडा जरी गाईला दिला तरी चालेल किंवा मुठभर हिरवा चारा जरी दिला तरी सुद्धा चालेल. परंतु भोगीच्या दिवशी जर आपण गाईला हा नैवेद्य दिला तर गाईच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला देवाजवळ दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असावा. त्याचप्रमाणे नैवेद्य आपल्याला पाण्याचं मंडल करून त्यावरती ठेवायचं आहे, म्हणजे त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि त्याभोवती आपल्याला 3 वेळेला पाणी फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे देवांना सुद्धा हा भाजी भाकरीचा जो नैवेद्य आहे तर तो भोगीच्या दिवशी दाखवायचा आहे.